क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती करतो। इरा 11 हा संघ आपण जर पाहिलं तर आमच्या गावचे सुपुत्र गौरव सावर्डेकर यांचा हा संघ आहे। पहिल्या सामन्यात हा संघ पराभूत झाला होता, त्यासाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे। दुसऱ्या बाजूला देखील SMH कराड यांना देखील ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दोन्ही संघांना आपण खातं उघडायचं आहे। आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नो डाऊट आपण पाहिलं तर वैष्णव चेंबूर संघाने अतिशय सुरेख कामगिरी करताना 2 पैकी 2 सामने जिंकलेत। आजच्या या गटातील टॉपर म्हणून हा संघ असणाऱ्या 4 गुणांसह, अर्थात वैष्णव चेंबूर अतिशय सुरेख कामगिरी केली, तर इथे मात्र आतापर्यंत SMH आणि इरा 11 यांना गुणांचं खातं उघडायचं आहे। इरा डेव्हलपर्स इथं आपण पाहिलं तर TWJ गुहागर संघाने पहिला सामना अतिशय मोठ्या फरकाने जिंकला आहे, त्यांचं देखील आव्हान जिवंत आहे। ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे। सागरने मागच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती, आता देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे। पंच चला मैदानाचा ताबा घ्या। पंच यस डीजे एक मधुर संगीत। राइट अप ओव्हर द विकेटचा मारा करतो, स्ट्राइकर आहे विकी। ओ हो जोरदार आक्रमण, पहिल्या चेंडूवरती स्वागत केले सागर आंबरेचं। बिग षटकार, आमदार दमदार आर पार षटकार। सह्याद्री क्रीडा संकुलावरती पैगंबर बाहुद्दीन अड्रेकर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला देखील तुडुंब अशी गर्दी क्रीडा रसिकांची। धन्यवाद।
इथं पण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर ते बिग षटकार आपण पाहिलं. पुढचा चेंडू सागर राईट टॅप अर्ध विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू हाताळलाय, कमबॅक केलंय. एक तेरी तो एक मेरी. इथे आपण पाहिलं तर 6 षटकांची लढत आणि अर्थातच इथे मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपण पाहिलं तर इरा डेव्हलपर्स संघासाठी. परंतु प्रतिस्पर्धी संघ SMH कराड कशा प्रकारे प्रत्युत्तर देते पाहूया. पुढच्या चेंडूवर देखील मोठं आक्रमण आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक तो विकी बॅक टू द पॅव्हेलियन. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पटका बसतोय, झेल होतोय आणि डीजे देखील वाजतोय. बॅटर अक्षय पाटील आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. सागर पुढचा चेंडू राईट अर्ध विकेटचा पारा. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या पट्ट्यात. साहिल चेंडूवरती येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, धाव मात्र मिळत नाही आहे. सागरचं हे षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक आहे. बाद केलं होतं नक्कीच आपण पाहिलं तर उमेशला. तदनंतर विकी आणि अक्षय पाटील अशी जोडी मैदानात. पुन्हा एकदा सागर सज्ज होतो. राईट टॅप अर्ध विकेटचा मारा. ब्लॉक होलमध्ये टाकलेलं चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आहे. मित्र म्हणून पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथे मात्र आपण पाहिलं तर यस सागरने 6 नंतर डॉट विकेट डॉट असे स्वरूप पृथक्करण. यस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर, पुन्हा एकदा फटका फसतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. मित्रांनो बघा, जर चांगला गोलंदाज असतो ना त्याची एक ओळख बघा, सागरच्या माध्यमातून शिकण्यासारखं आहे. एखाद्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती षटकार बसतो ना त्याच्यावर मोठं प्रेशर असतं. उर्वरित 5 चेंडू कसे हाताळायचे. परंतु सागरसारखे दर्जेदार गोलंदाज असतात ना मित्रांनो, त्यांच्याकडे क्षमता असते कमबॅक करण्याची, म्हणून तर त्यांना मोठे गोलंदाज म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढचे चेंडू निर्धाव टाकले. तदनंतर षटक देखील संपले. धावसंख्या फलकावरती लागली केवळ 6. पहिले षटक संपते. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपण जर पाहिलं तर ह्या एक्झॅक्टली आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जे छोटंसं मैदान आहे तिथे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी विविध प्रकारची फूड्स, सर्व प्रकारचं चिकन थाळी, मटण थाळी, तदनंतर आपण पाहिलं तर चायनीज, तदनंतर भेळपुरी, सर्व प्रकारचे स्टॉल क्रीडा रसिकांसाठी आहेत. त्याचा आपण अवश्य लाभ घ्या मित्रांनो. एकापेक्षा एक दर्जेदार स्टॉल आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय संकेत. राईट टॅप अर्ध विकेटचा पहिला चेंडू. आखूड टप्प्यात चेंडू कट केलाय. 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती लागते 8 धावा. आणि हा देखील 6 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. मी मगाशी म्हणालो तो डू ऑर डाय. ह्यापैकी जो संघ जिंकेल तो स्पर्धेतून बाहेर. पुन्हा एकदा संकेत. राईट टॅप अर्ध विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू आहे. यष्टी रक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक डॉट चेंडू रोखून ठेवलाय 8 या धावसंख्येवरती. मागचा सामना मित्रांनो आपण पाहिला 46 धावा डिपेंड करायचे होते, तरी देखील सामना 1 चेंडूनी 6 असा असताना नक्कीच आपण पाहिलं तर आक्रमक बॅटर आपण पाहिलं तर बॉबीच्या बॅटमधून आलेला जो षटकार होता तो जबरदस्त षटकार होता मित्रांनो. त्याच्या जोरावरती बॉबीने आजच्या सत्रात बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि वैयक्तिक पारितोषिकांचा मानकरी ठरला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 9 धावा. डावातील षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आजच्या सत्रातील सामना क्रमांक 5. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतो. राईट टॅप अर्ध विकेटचा पुढचा चेंडू
आखूड टप्प्यात चेंडू होता. संकेतवर मागच्या सामन्यात आक्रमण झालं होतं. 2 षटकार 1 चौकार 18 धावांचं षटक. परंतु ह्या संकेतकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे मित्रांनो, कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो, क्रिकेटचा मोठा अनुभव देखील आहे. तदनंतर इथे आपण पाहिलं तर ह्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. इथे मात्र चेंडू जातोय 2 धावांसाठी. धावसंख्या फलकावरती लागते 11. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील धावसंख्या फलकावरती लागते 11 धावा. मित्र म्हणेन चांगलं आहे, चांगली गोलंदाजी आहे, कारण पॉवर प्लेमध्ये छोट्या मैदानावरती मोठ्या धावा येताना आपण पाहिल्यात, परंतु इथे जकडून ठेवले. चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतं. राईट हँड हुर्द विकेटचा मारा. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू जातोय. ओव्हरथ्रो होतोय. इथे मात्र चेंडूला कव्हर केलं जातंय. धावसंख्या आणखीन 1ने वाढते. अशा प्रकारे स्थिती काय तर 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते एक्झॅक्टली 6च्या सरासरीने 12 धावा. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, 4 षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत ऐकूया आपण अर्थात डीजेच्या माध्यमातून एक मधुर संकेत. सहभागी होणार आहेत याबद्दल आपण माहिती वेळोवेळी देतच राहू. पुढील चेंडू, यावेळी चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. ओव्हर टू बाबले सर. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं तर उद्याच्या सत्रात देखील एकापेक्षा एक बलाढ्य संघ मित्रांनो खेळताना दिसतील. ऐतिहासिक सह्याद्री क्रीडा संकुलाच्या या मैदानावरती धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 3रं षटक आहे. पॉवर प्लेची षटक पांगवली जात आहेत. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केले फलंदाजाला, बीट केले क्षेत्ररक्षकाला. फलंदाजाला देखील समजत नाहीये, यष्टीरक्षकाला देखील समजत नाहीये, परंतु डॉट चेंडू आहे. क्रिकेटमध्ये डॉट चेंडूला फार मोठं महत्त्व आहे मित्रांनो. सागर आंबरेकडं व्हेरिएशन आहे, चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढचे 5 चेंडू डॉट टाकणारा तोच सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा ओहो, यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतं मित्रांनो. बाबल्या आणि सागर हे जे कॉम्बिनेशन आहे ना, कारण आवाशी 11च्या माध्यमातून एकाच संघातून खेळतात. बाबल्या यष्टीरक्षक तर सागर गोलंदाज, त्यामुळे एकामेकाच्या एक डावपेच त्यांना ठाऊक आहे कशा प्रकारे सागर गोलंदाजी करणार. त्या प्रकारे चांगलं यष्टीरक्षण देखील पाहतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. फलंदाज धक्का क्रमांक 3 गडी बाद धावसंख्या होते. 2 गडी बाद धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. आणि इथे मात्र अर्थातच संधी मात्र मिळते डीजेला. भूषण पाटील, उस्मान पटेल असे मोठे मोठे हे सर्व खेळाडू उद्या आपल्याला खेळताना दिसतील. हातखंबा वॉरियर्स, सिद्धेश ब्रीद 11 आणि सचिन ढवळेस प्रहार 11 आणि समता 11 सावर्डे हा देखील आपला स्थानिक संघ, ज्याच्या या संघामधून मुंबईमधून मोठे मोठे खेळाडू या समता संघाकडून खेळताना दिसतील. उद्याच्या दिवशी होणारे हे भव्य दिव्य सामने आणि मोठे मोठे खेळाडू या आपल्या मैदानावरती उद्या याच ठिकाणी हजर होणार आहेत. सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून जो संघ सहभागी होणार आहे तो ओमकार देसाई याच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ असेल, ज्याच्यामध्ये कृष्णा सातपुते असेल, एजाज कुरेशी असेल किंवा नाझिम गुल्ली असे मोठे मोठे खेळाडू हे उद्याच्या दिवशी आपल्याला खेळताना दिसतील. सामन्याला सुरुवात होते. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 13. काय षटक हाताळले आतापर्यंत, सुरेख षटक आहे. सागर आंबरेने मित्रांनो पाहिलं ना तर आजच्या सत्रात सुरेख गोलंदाजी केली. कारण सातत्यपूर्ण कोणतंही मैदान असू दे, तुमची पाटा विकेट असू दे, टर्फ विकेट असू दे, त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे ते सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी करतो.
पुन्हा एकदा सागर पुढचा चेंडू राईट टॅपवर द विकेटचा मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकांनी गोलंदाज असं चित्र पाहायला मिळते. 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ते 2 गडी बाद 13. बघा सागरचं गोलंदाजीचं पृथक्करण, पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर पुढचे चेंडू डॉट, तदनंतर ह्या षटकात दिले केवळ आणि केवळ 1 धाव, म्हणजे 2 षटकं 7 धावा आणि एका फलंदाजाला बाद केलं. अतिशय सुरेख गोलंदाजी. 3 षटकं संपतात. अद्याप 3 षटकांचं काही शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय मी इथेच थांबतोय. डीजेला मात्र संधी देतोय. डीजे पुन्हा एकदा संकेत, चांगले संकेत द्यावे लागेल मित्रा तुला. धावसंख्या फलकावरती लागले 13. संकेतचा पहिला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 15 धावा. डावातील षटक क्रमांक 4. मित्रांनो, अर्थातच चिपळूण तालुक्यातील ही सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा आहे. अर्थात दमदार आमदार शेखर निकम चषक 2024. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आणखीन 2 धावा जातात डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या होते 17 धावा. डाबातील षटक क्रमांक 4. अर्थात मित्रांनो, आपण जर पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 17 धावा. यस, आपण पाहिलं तर अक्षय पाटील स्ट्राईकवर सुरेख फलंदाजी करतो. नॉस्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव आणि बॅक टू बॅक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटके होते, परंतु नैसर्गिक अडथळा. फक्त 4 धावा मिळतात 2 फटक्यांवरती. 17 धावा फलकावरती लागल्यात. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, इथं मात्र भिरकावून दिला. चेंडू जातोय दण 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 करत सीमा रेखा पार. मिळताय धावा 4. बिलेंगे रन 4. होगा बेडा पार. यस डीजे कॅरी ऑन. तर 21 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा संकेत, पुढचा चेंडू राईट टॅप होत विकेटचं मारा. पुन्हा एकदा चेंडू हवे ते सागर आंबरे चेंडूवरती येतोय, झेल टिपतोय. धक्का क्रमांक 3. 3 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते. दरम्यान लकी ड्रॉ सोडतीचे भाग्य विजेते, सिलिंग फॅनचे भाग्य विजेते या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतो अनिरुद्ध, आपण आपल्या शुभ हस्ते राजेश बेंडल यांना सिलिंग फॅन हे बक्षीस द्यायचं आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी उद्या देखील याच पद्धतीनं लकी ड्रॉचे भव्य सोडत सतत 5 दिवस आपण हे लकी ड्रॉ विजेत्यांना, भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक देणार आहोत, ज्यामध्ये आज बंपर ड्रॉ होतो LED TV आणि LED TV संजय राठोड यांना लागलेले आहे आणि राजेश बेंडल सिलिंग फॅन घेऊन जात आहेत. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 3 गडी बाद 21 षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच इरा डेव्हलपरच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. ओ हो, काय झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. लोकल टॅलेंट, लोकल बॉय या गावचा सुपुत्र साहिलने काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. 4 गडी बाद. धावसंख्या होते 21. गडी बाद होतोय. संघ अडचणीत सापडतोय आणि डीजेला देखील संधी मिळते आहे.
इथे पुन्हा एकदा सज्ज होतोय संकेत. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. ओहो सुरेख. इथे पाहिलं तर षटक संपल्याची खूण करतायत प्रमुख पंच. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 4 गडी बाद 21. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कारण प्रमुख 2 गोलंदाजांनी 4 षटकं अत्यंत प्रभावी टाकलेत. परंतु इथून जी 2 षटकं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि ती टाकण्यासाठी कोण येतो, कोण टाकतो, किती धावा होतात आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं तोपर्यंत पाहूया. पुन्हा एकदा डीजे 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 कॅरी ऑन. इथे आपण पाहिलं तर महेश आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. थर्डमॅनच्या पट्ट्यात रोखलं जातं. मित्रांनो थर्डमॅन हा असा एरिया आहे, शॉर्ट फाईन लेग हा असा एरिया आहे जिथे चेंडू आला बीट केला की चौकार. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाडतोय थर्डमॅनच्या पट्ट्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर होतोय महेश. इथं मात्र आपण पाहिलं तर मिक्सर 360च्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. 1 धाव मात्र मी ती धावसंख्या फलकावरती लागते. नो डाऊट 22 धावा. षटक क्रमांक 5वं. या षटकात सुरेख गोलंदाजी आपण पाहिली सागरची. तदनंतर गोलंदाजी पाहिली संकेतची. महेशला देखील तशीच कामगिरी करावी लागेल. राऊंड विकेटचा मारा असणार आहे. हो इथे मात्र बाबल्याकडून थोडीशी चूक होते, फंबल होते परंतु धाव मात्र मिळू देत नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथे आपण पाहिलं तर महेश 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच प्रशांतला ठेवलंय शांत. कोणी तर महेशने प्रशांत शांत ठेवलंय. अशांत झाला प्रशांत. नक्कीच आक्रमण करू शकतो परंतु त्याला जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. स्विंग अँड मिस पाहायला मिळतंय. एस्टनच्या मागे बाबल्या काय सुरेख एष्टी रक्षण करतोय. पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय. लेफ्ट हँड आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे पंचांच्या उजव्या बाजूने. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा गली रिजन मध्ये जिथे चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातं. 1 धाव मात्र मी ते धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच षटक क्रमांक 5वं. धावसंख्या होते 23. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो काय सुरेख गोलंदाजी आहे, काय सुरेख गोलंदाजी आहे. इथे पहा षटक कधी टाकलं कधी संपलं. आणि इथं मात्र 5 षटकं देखील संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज मैदानात येतो, किती धावा या षटकात ठोकल्या जातात, किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं पाहूया, ऐकूया. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून संगीत मधुर संगीत. पाहिलं तर गौरव सुंदर फटका. चेंडू जातोय नक्कीच काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर मिळत आहे 2. प्रशांतच्या बॅटमधून निघालेला फटका होता. धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा. इथे आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा गौरव. राऊंड विकेटचा मारा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, गती परिवर्तन, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. 1 धाव पूर्ण केले. एकाच धावेवरती दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. थोडंसं फंबल होताना पाहतोय. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रशांत स्ट्राईकवर येतोय. गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 27 धावा. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम 27 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गौरव. इथे मात्र फलंदाज बाद. पंचांचा बोट आकाशाकडे परतावं लागेल. नक्कीच फलंदाज बाद होतोय.
आणि डेझीला देखील संधी मिळते. इथे आपण पाहिलं तर गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर सचिन, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर वैभव. शेवटचं षटक आहे मित्रांनो. आपण पाहतोय दमदार आमदार चषक 2024चा थरार. अर्थातच पुन्हा एकदा गौरव राऊंड विकेटचा मारा करतोय. इथे आपण पाहिलं तर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. सांगतात येस इट इज वाईट. अवंतर धावेमध्ये भर. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. अर्थातच 28 धावा. इथे आपण पाहिलं तर आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आजच्या दिवसातली आपण पाहतोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा गौरवचा. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन. सुरेख चेंडू जखडून ठेवले सचिनला. सुरेख गोलंदाजी आहे. 28 धावा आतापर्यंत चांगली. प्रत्येक गोलंदाजाने सागरने 2 षटकं टाकली. धावा दिल्या 7 त्याच्या जोरावरती. तदनंतर संकेतने देखील चांगली गोलंदाजी केली. तदनंतर आपण पाहतो ते गौरव देखील सुरेख गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या डिपार्टमेंटमध्ये सुरेख कामगिरी केली. त्याच्या जोरावरती आतापर्यंत 28 धावांवरती रोखून ठेवलंय. आपण पाहूया ह्या षटकातील माझ्या मते शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे. 28 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय गौरव. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि इथं मात्र नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद. एकूण 6 षटकं संपतायत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 28 धावा कराव्या लागतील. 29 धावा आणि अर्थातच 29 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर इरा डेव्हलपर्स कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतो, तर दुसऱ्या बाजूला SMH कराड कशा रोखलं जातंय त्यांना. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
इथं पण पाहिलं तर धावसंख्या 2. दोन चेंडू 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सलामीची जोडी आपण पाहतोय बाबल्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 5. एक छोटं टार्गेट आहे. अक्षय पाटील आपण पाहतोय पहिल्यांदाच. इथे आपण पाहिलं तर बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 6. एक छोटं टार्गेट. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नरेश. पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय नरेशसाठी. पुढचा चेंडू इथं आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड एज चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगच्या पट्ट्यात धाव मात्र मिळत नाही. धावसंख्या फलकावरती लागते 6. ठाऊक आहे छोटं टार्गेट आहे. 29 धावा करायच्या आहेत. तुम्ही का सामना लवकर संपवला तर नेट रन रेट देखील महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने जितक्या लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न असेल बाबल्या, कारण आक्रमक फलंदाज आहे. नरेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आहे. नक्कीच पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते. नक्कीच धावसंख्या फलकावरती लागते 6. थँक्यू थँक्यू. इथे आपण पाहिलं तर मित्रांनो गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय प्रशांत. अकुट टप्प्याचा चेंडू सुरेख फटका बाबल्याच्या बॅटमधून निघतोय. नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 8 बाबल्यासाठी. या चेंडूवरती जर षटकार आला तर मोहन चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मित्रांनो इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते प्रशांत. पुढचा चेंडू अर्थातच ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. सुरेख चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर गुहागर जिमखाना गुहागर यांच्या वतीने अमरदीप परचुरे आणि निलेश मोरे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. पुन्हा एकदा हो इथे मात्र बाबल्याच्या बॅटमधून निघालेला फटका चेंडू इथे मात्र काय जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद. यस डीजे. हॅलो हॅलो. यस आपण पाहिले तर नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर साहिल मैदानात येतोय. प्रशांतला मिळालेले हे पहिले यश. मित्रांनो आपण पाहिलं तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6. एकूण धावसंख्या फलकावरती लागते अर्थातच 8. आणखीन एक नरेश मैदानात आपण पाहतोय मित्रांनो. आणखीन एक नरेश आपण पाहतो. लेफ्टी नरेश आपण पाहतो. लाईटी नरेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रशांत दिशा बदलून गोलंदाजी करतोय. इथे आपण पाहिलं तर नरेशसाठी अकुट टप्प्याचा चेंडू आहे. मोठा फटका आहे परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 10. डावातील आपण पाहिलं तर हे दुसरं षटक आहे. तुम्हाला करायचे 29 धावा.
आणि 29 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात आहे. एक छोटं समीकरण आहे, परंतु जितक्यात जास्तीत जास्त लवकर टार्गेट सेट केलं तर तुमचा नेट पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार मिळतात पत्र 2 धावा, कारण तिथे डिक्लेअर धावा आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते मित्रांनो 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे. 6 षटकांचा सामना. आपण पाहतोय आमदार चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होते. राऊंड विकेटचा मार आहे, रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव मात्र मिळते नरेशला. पुन्हा एकदा 1 ने धावसंख्या वाढते. षटक देखील संपते. धावसंख्या होते 13. 1 गडी बाद 13. षटक क्रमांक दुसरं संपते. पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. पॉवर प्लेच्या 2 षटकात धावसंख्या फलकावरती लागते. 13 धावा करायच्यात. 29 धावा. तसंच बघायला गेलं तर एक सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु हे षटक कसं असणार, कशा प्रकारे टाकलं जाणार आणि किती धावा देणार, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून संगीत. थँक्यू. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर अक्षय, नॉन स्ट्राईकला आपण स्ट्राईकला नरेश, नॉन स्ट्राईकला देखील नरेश, गोलंदाजी मार्कवर अक्षय. इथे मात्र फुल टॉस. ओ हो, इथे मात्र सोपा झेल सुटला मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावर झेल सुटतात तेव्हा धावा देखील मिळतात, त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. इथे मात्र आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते. धावसंख्या होते 14 धावा. डावातील षटक क्रमांक 3. 1 गडी बाद 14. आता मात्र स्ट्राईकवर येतोय राईट हँडेड बॅट्समन, तो देखील नरेश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहिलं तर नरेश. धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असेल. माफ करा, लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा आहे. आणखीन 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 16 धावा. 29 धावांचा पाठलाग करताना साखळी पद्धतीची ही स्पर्धा, त्यामुळे नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही किती षटकात सामना जिंकलात, किती धावांनी हरलात, ह्याला फार महत्त्व आहे. कारण इथे जर जो संघ जिंकेल तो नक्कीच यानंतर TWJ डॉमिनेटर संघाबरोबर खेळेल, त्याच्यात जिंकेल तो नो डाऊट. आपण पाहिलं तर खेळावं लागेल त्या संघाला जो मुंबईचा चेंबूरचा अतिशय दर्जेदार संघ या स्पर्धेत खेळतोय, अर्थात वैष्णव चेंबूर या संघाबरोबर त्याला खेळावे लागेल. आजच्या सत्रात अद्यापही 2 सामने खेळवायचे बाकी. धावसंख्या आपण पाहिली तर 16. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा आहे. ओ काय चेंडू, गुगली ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवरती चेंडू पडल्यानंतर स्विंग करताना पाहिलं, बाहेर काढताना पाहिलं. इथे मात्र ऑफ स्पिन केलाय, चकवलंय नक्कीच नरेशला. नरेश मात्र ह्या सामन्यात स्ट्रगल करताना पाहतोय. मागच्या सामन्यात आक्रमण केलं होतं, इथं आखूट टप्प्यात चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद परतावं लागतं नरेशला. धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद 16. 29 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र संघ थोडासा अडचणीत येतोय, संघ अडचणीत येतोय आणि डीजे देखील वाजतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मित्रांनो, सुदर्शन. चालू असलेली मॅच SMH कराड विरुद्ध ईशा डेव्हलपर्स गौरव सावर्डेकर यांचा हा संघ.
इथे कमी धावांचा पाठलाग करताना देखील थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय. अक्षय सुरेख गोलंदाजी करतोय, सुदर्शन मैदानात येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. सुरेख षटक आहे, स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज आहे, जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. 3 षटकं देखील संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 16. इथून मात्र मध्यंतर झालाय. मध्यंतरानंतर अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये कराव्या लागतील त्या 13 धावा. आणि येणाऱ्या 3 षटकात काय घडते, काय बिघडतंय, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मित्रांनो. आमदार चषक 2024चा थरार महासंग्राम रणसंग्राम. डीजेला मात्र संधी मिळते. डीजे कॅरी ऑन. पुन्हा एकदा प्रशांत राऊंड विकेटचा मार आहे. इथे मात्र मोठा फटका, परंतु फक्त आणि फक्त 2 धावा मिळणार, कारण चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या होते 18 धावा. आता मात्र 11 धावांची गरज. 17 चेंडू 11 धावा. 17 चेंडू 11 धावांची गरज आहे. काय जबरदस्त फटका होता नक्कीच नरेशचा. डावखुरा फलंदाज आहे नरेशने. आतापर्यंत मित्रांनो ज्या प्रकारचे फटके मारलेत, आक्रमण केले ना, एखादं मैदान ओपन मैदान असतं तर नक्की ते षटकार आहेत, चौकार आहेत, परंतु इथे नैसर्गिक अडथळा आहे, तो सर्वांसाठी आहे. आणि ह्या नैसर्गिक अडथळ्यावरती मात करून जो जिंकेल तो त्या स्पर्धेतील विजेता संघ असेल. पुन्हा पहा, चेंडूला इथे मात्र थोडंसं खाली ठेवलंय, थोडंसं मिस केलंय, बीट केलंय फलंदाजाला. तदनंतर थोडंसं कमबॅक देखील म्हणावं लागेल ते प्रशांतचं. इथे मात्र आपण पाहिलं तर नरेश ऑन द स्ट्राईक आहे, गोलंदाजीवरती प्रशांत. तदनंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रशांत पंचांच्या उजव्या बाजूने. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंच सांगतात की लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. धावसंख्या फलकावरती लागते, अर्थातच 19 धावा. 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होतोय, राईट टप ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथं मात्र मोठा फटका आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. आमदार दमदार बिग षटकार. डीजे. थँक्यू. आता मात्र 4 धावांची गरज आहे. एकतर्फी लढत आपण पाहतोय. 4 धावांची गरज आहे. राईट हॅम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेट शॉट अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातोय. 3 धावांची गरज आहे. आणि नक्कीच या षटकात हा सामना संपवला जातो का पाहूया, कारण जर का तुम्ही 2 षटकं राखून हा सामना जिंकला तर तुमची नेट रन रेट आहे, नेट सरासरी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा ठरेल. रिव्हर्सिव्हचा सुंदर फटका आहे, परंतु इथे मात्र झेल सुटतोय, जीवदान मात्र मिळते. धावसंख्या आणखीन 1 ने वाढते. आता मात्र 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक संपत आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मित्रांनो, आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 भव्य नाईट ओराम क्रिकेट स्पर्धा दिनांक 28 ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये चालणारी ही स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 4 लाख ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकासाठी 2 लाख आकर्षक ट्रॉफी, गोलंदाज फलंदाज सिरीज, क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर नो डाऊट TVS अपाची RTR 160 नवीन गाडी देखील मिळेल. ओ इनसाइड एज आणखीन 1 धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. इथे मात्र सामना बरोबरीत सुटलाय. आता मात्र केवळ सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. अजून एक आमचे मित्र रोहन भोसले गुहागरचे आमचे मित्र आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्यात. त्यांचे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद रोहन सर, थँक्यू व्हेरी मच. आपण अजून 4 दिवसची स्पर्धा, आपण देखील या स्पर्धेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. अशा प्रकारे हा सामना आपण पाहिलं तर जिंकलाय. अर्थातच
इरा डेव्हलपर्स संघाने आणि गौरव सावर्डेकर यांचं संघाचं आव्हान अद्याप या स्पर्धेत जिवंत आहे. यानंतर होणारा सामना TWJ डॉमिनेटर्स विरुद्ध नो डाऊट आपण पाहिलं तर इरा डेव्हलपर्स यांच्या दरम्यान होणारी लढत. आणि पाहूया एक नाणेफेकीसाठी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाच्या दिशेने या. दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी व्यास